आपल्या समोर काही समाजसेवक मार्गदर्शक आपलं मत व्यक्त करणार आहेत। सर्वप्रथम मी गोविंद केंद्रे यांना विनंती करतो, वेळ असेल केवळ 2 मिनिटाच्या वेळामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। कुणाचेही नावं घेतली जाणार नाही, फक्त विद्यार्थ्यांना उद्देशून आपण बोलायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, राजकारणावरती बोलायचं नाही, कुठल्या व्यवस्थेवरती नाही। आपला विरोध फक्त आयोगाला सुद्धा नाही तर आयोगाने घेतलेल्या एका निर्णयाला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात आहोत। मान्यवरांनी बोलत असताना या गोष्टीचं भान ठेवू। किती खावं, खाण्याला मर्यादा आहे। लांडगे बाजून गेले, भारतालाच खात आहेत। साहेबांचे आले की पैशाशिवाय जात नाही, पैशाला कानाडोळा केला की काम आमचं होतं। आम्ही कसं करावं? गरिबांसोबत लांडग्यांनाही पोसावं, त्याशिवाय जमत नाही। 2 टायमाची भाकर मिळत नाही। साहेबांना आम्ही भेटायला गेलो, ओळख काही दिली नाही, पैसा दाखवल्या, चहा पाण्याशिवाय दिलं नाही। बाहेर येताना दरवाजावर बारीक अक्षराने लिहिलं होतं, बाहेर येताना दरवाजावर बारीक अक्षराने लिहिलं होतं, अगोदर पैसे नंतर ओळख, हे साहेबांचं तत्व होतं। दोस्त माझं लगीन जमाना, मला बघून कोणता सोयरा पोरगी देईना। शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं, शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं। माझ्या आधी बारक्याचं थाटात लगीन केलं। ऑनलाईनच्या पेपरमुळं डोकं चलना, काय सांगू दोस्त माझं लगीन जमना। शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं, माझ्या आधी बारक्याचं थाटात लगीन केलं। ऑनलाईन पेपर एमपीएससी करून हाती झाली काठी, एमपीएससी करून जमना। पोरगी बघाय गेल्यावर पोरगी मध्ये आणि पोरूला लागणारच आहे। पोरगी बघाय गेल्यावर साहेबांना आम्ही भेटायला गेलो, ओळख काही दिली नाही, पैसा दाखवल्या, चहा पाण्याशिवाय दिलं नाही। बाहेर येताना दरवाजावर बारीक अक्षराने लिहिलं होतं, बाहेर येताना दरवाजावर बारीक अक्षराने लिहिलं होतं, अगोदर पैसे नंतर ओळख, हे साहेबांचं तत्व होतं। दोस्त माझं लगीन जमाना, मला बघून कोणता सोयरा पोरगी देईना। शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं, शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं। माझ्या आधी बारक्याचं थाटात लगीन केलं। ऑनलाईनच्या पेपरमुळं डोकं चलना, काय सांगू दोस्त माझं लगीन जमना। शिक्षणाच्या नादामध्ये निम्म वय झालं, माझ्या आधी बारक्याचं थाटात लगीन केलं। ऑनलाईन पेपर एमपीएससी करून हाती झाली काठी, एमपीएससी करून जमना। पोरगी बघाय गेल्यावर पोरगी मध्ये आपला आणि
करू लागणारच आहे. पोरगी बघाय गेल्यावर पोरगी पळाली मधी, पोरग सोडून मला बघायला बापच आलाय आधी. कानावर शब्द पडता थांबायचं कळना, काय सांगू दोस्ता माझं लगीन जमना. वरच होत हानवटीवर लागला आता लोळू, वरच होत हानवटीवर लागला आता लोळू. मागच्या गल्लीत त्याला म्हणाला हळूच कानात बाळू. आता बाळू काय म्हणाला कानात माहित आहे का? प्रयागराजला आपण दोघं मिळून जाऊया, काय सांग दोस्ता माझं लगीन जमना. पेपर द्यायला हातावर दही साखर गेलो चाटून. बघा पहिल्याच्या काळामध्ये आपली आई असेल आजी असेल एखादं चांगलं कार्यक्रमाला गेल्यानंतर साखर गुळ दही द्यायचे, बरोबर आहे. पेपर द्यायला हातावरच दही साखर गेलो चाटून, तिथं गेल्यावर कळालं पेपर गेलाय फुटून. शिक्षण शिकून शिकून अडाणी म्हणण्याची वेळच आली ना, काय सांगू दोस्ता माझं लगीन जमना. सकाळी सकाळी मैदानात घेऊन जातो गोळा, भरतीचा मला गावना, काय सांगू दोस्ता माझं लगीन जमना. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय ज्वलंत प्रश्नावर सरांनी आपल्या समोर त्यांचं मत कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे.